नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय आवाज तुमचा न्यूज. आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बातमी पाहूयात सविस्तरपणे. आम्ही जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी आहोत. आज आमचे आक्षेप होते, तर त्या आक्षेपाच्या सुनावणीसाठी आज आम्हाला उपविभाग अधिकारी कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं. आम्ही आक्षेप जे होते ते नोंदवले, तोंडीसुद्धा नोंदवले आणि लेखीसुद्धा नोंदवले, पण त्याच्यावरती कुठलीही कारवाई होण्याची शक्यता आम्हाला दिसत नाही. त्यांना आम्ही विचारलंसुद्धा की सुनावणी घेतली तर मग आता पुढं काय करणार, तर ते म्हणे की बाबा आम्ही याच्यात काहीच करू शकत नाही. मग आमचा प्रशासनाला असा सवाल आहे की तुम्ही काय करू शकत नाही, सुनावणीसाठी बोलवलं कशाला? मग एवढ्या चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही आमच्यावर अन्याय करत असताल, कायदेशीर प्रक्रिया नियमानुसार जर लागू करत नसताल, आता 1955चा कायदा ते हे करत आहेत, 1894चा, म्हणजे जुनाट कायदे. आपले महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली आणि हे जुनाट कायदे का बरं अस्तित्वात आहेत? 2013चा पूर्ण उरणला जे गोळीबार झाला होता शेतकऱ्यांवरती, तर याचा संदर्भ घेऊन पूर्ण शेतकऱ्यांचे पुनर्वसन असेल, मदत असेल, 25% वाढीव असेल किंवा जे भूमिहीन होत असतील, या सर्वांचा संबंध या कायद्यामध्ये आहे. नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी आहे. माझं नाव परमेश्वर पवार, गट क्रमांक 103-2. माझी बागायती शेती असतानासुद्धा कोरडो धरली आणि गट क्रमांक 103मध्ये 70 फूट विहीर आहे आणि ते मध्ये विहीरच नाही. आता मध्ये विहीर धरली तर तुमचे मूल्यांकन वाढणार नाही. आणि मग हिरिंगला बोललं ते म्हणजे आमच्या हातात काहीच नाही. मग हिरिंगला बोललेलं कशाला? आणि शासनाला आमचा एकच सवाल आहे, जर होत नसेल तर मग सगळं कायदेशीर असूनसुद्धा तुम्ही धरीत नाही म्हणल्यानं आम्हाला नक्षलवादी व्हावंच लागेल. ताज्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आवाज तुमचा न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा आवाज तुमचा न्यूज, नेहमी तुमच्या सोबत.